ओवर द विकेट अक्षय, सामने होंगे बल्लेबाज सचिन। पहली गेंद हवा में और यहां पे कोशिश, लेकिन क्या छुट्टा हुआ, सपना टूटा हुआ यहां पे, लेकिन यहां पे ओवर थ्रो होता हुआ। 3 रन पूरे के, क्या 4 रन बनेंगे? हाँ यस, रनिंग बिटवीन द विकेट काफी बढ़िया सचिन द्वारा, और 4 रन कंप्लीट किए पहली गेंद पर। क्या लगता है रोशन संते, जिस तरह की कैच पकड़ने की कोशिश की थी वहां पे, कैच भी छूटा और 4 रन भी पूरे किए यहाँ पे बल्लेबाज सचिन ने। नक्कीच पहिल्याच चेंडूवरती लेझी क्रिकेट दाखवलं मित्रमंडळी, कारण की झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक आले होते, चांगला प्रयत्न केला होता, 100% प्रयत्न केला होता। जर नक्की प्रयत्नांना मार्क असते ना सर, संदेश पाटील सर, तर नक्की क्षेत्ररक्षक 100% मार्क मिळाले असते। यस सर, राइट। लेकिन यहाँ पे मैं तारीफ करूंगी सचिन की, जिन्होंने देखा कि आप थ्रो सही नहीं आ रहा है, तो 4 रन पूरे किए वहां पे। बढ़िया शुरुआत 40 स्पोर्ट टीम की। इस ओवर की अगली गेंद अक्षय की, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, खाली क्षेत्र है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। काफी समय से 40 बोर्ड में खेलते आ रहे सचिन भोईर, मैन फ्रॉम शेलार। अक्षय, इस ओवर की अगली गेंद, फिर से एक बार सचिन, बिल्कुल बिल्कुल तैयार, फिर से बढ़िया, अब मौका मिला है फिर से एक बार, लेकिन सेफ लाइन में दूसरा रन भी यहां पे पूरा करते हुए सचिन, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बिना विकेट के नुकसान पर। पहली ओवर का खेल जारी है। अक्षय अब तक 10 रन खर्च चुके हैं अब तक गेंदबाजी में। आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन, फाइनल डे। हमारे अंपायर्स मंगेश पाटिल और मिलिंद मात्रे। दोस्तों इसके बाद बड़ा मुकाबला होने जा रहा है। पहला सेमीफाइनल हर्ष इंटरप्राइजेस भरोडी और सुरेश इंटरप्राइजेस पाए के बीच में। दोनों टीम के कैप्टन आपको तैयार रहना है बिल्कुल। गेंदबाज अक्षय, आरके पाटिल स्टैंड ए से राइट आर्म ओवर द विकेट, सामने होंगे बल्लेबाज फिर से एक बार सचिन भोईर। बढ़िया गेंद ऑफ स्टंप के ऊपर सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में। अब गेंदबाजी ने अपने गेंदबाजी में वापसी की। अब मैं कहूंगा जिस तरह 3 गेंदों में 10 रन खर्च किए थे अक्षय ने, सामने के स्टैंड में हमारे क्रिकेट प्रेमी सभी का हार्दिक स्वागत है दोपहर के क्षेत्र में। गेंदबाज अक्षय राइट आर्म ओवर द विकेट, आगे बढ़कर मारने की कोशिश, गेंद हवा में फिर से एक बार, लेकिन इस बार मौका था और वहां पे कैच पकड़ा वहां पे गेंदबाज सचिन ने। नक्कीच खूप चांगला झेल टिपलाय। हे झेल टिपणं थोडंसं कठीण असतं। नक्कीच जर आपण पाहायला गेलं ज्याप्रमाणे कपिल देवने 1983च्या वर्ल्ड कप मध्ये झेल टिपला होता, त्याचप्रमाणे हा झेल टिपलाय अक्षयने। हॅलो चेक, धावसंख्या आहे धावफलकावरती 10। धावा धावफलकावरती आहेत। पहिला षटक मार्गस्थ आहे आणि पहिला विकेट देखील गमावलेला आहे। फलंदाजी करणाऱ्या चॅलेंज स्पोर्ट्स या टीमने 4 षटकांचा सामना आहे। या पुढील सामने हे 5-5 षटकांचे असतील। यावेळी चांगला फटका आपण पाहतोय
लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती आणि 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करतोय. एकूण 16 धावा धावफलकावरती असतील. त्या म्हणजेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या चॅलेंज स्पोर्ट्स या टीमची खूप चांगली सुरुवात केली. तर अमान स्पोर्ट्सला विनंती असेल एकत्र येऊ नका आपण. पंचांना देखील विनंती असेल सक्त ताकीद द्यायची आपण, कारण की 4 षटके फेकण्यासाठी आपल्याकडे फक्त 20 मिनिटांचा अवधी आहे. त्यामुळे विनंती असेल अमान स्पोर्ट्स या टीमला की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण की यानंतर 3 सामने अजूनही खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल आणि त्यानंतर 1 मेगा फायनल. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोठ्यातील दुसरा षटकिंदू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज केनी आहेत आणि नॉस्टेकला फलंदाज सागर आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्वतः संगणक येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. राजू नक्कीच टिकटॉक स्टार आहेत, कारण की भिवंडी म्हटलं तर टिकटॉक स्टार खूप आहेत. गोलंदाज सज्ज होतोय राजू. एक फिरकी आक्रमण आहे. फुल टॉस चेंडू फेकलाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आई एकविरा ग्रुप आयोजित स्वर्गीय कालुराम स्मृती चषक 2020 एक खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय आई एकविरा ग्रुप यांच्या माध्यमातून युवा खेळाडूंसाठी. राजू पुणे ते सज्ज होतोय. लेफ्ट राऊंड विकेटने मारा करतोय. एक फिरकी आक्रमण आहे. यावेळी स्विच हिट करतोय. फटका फसतोय आणि सोप्पा झेल टिपलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सूरज केनीची खेळी संपुष्टात. तर नक्कीच यापुढीलचा सामना असेल हर्ष एंटरप्राइजेस आणि सुरेश एंटरप्राइजेस पाये या दोन टीम मध्ये आणि पहिली सेमीफायनल या दोन संघांमध्ये खेळवली जाईल आणि तो सामना 5 षटकांचा असेल, कारण की यापुढील सामने हे 5-5 षटकांचे असतील. गोलंदाज राजू सज्ज होतोय. एक गोल्डन विकेट कॅरी करतोय. चांगला चेंडू फेकला होता. गोलंदाज राजूने ब्लॉक होलचा वापर केला होता.
यॉर्कर चेंडू फेकला होता. या चेंडूवरती एक चिकी सिंगल येते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुपारच्या या रगरगत्या उन्हामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील केली आहे. नक्कीच जर आपण पाहिले गेलं तर स्ट्रॉंग अपील केली होती. पंचांनी ही अपील फेटाळून लावली आहे. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. कमबॅक करतो राजू हा गोलंदाज, कारण की राजूच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता. त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर डॉट बॉल. हे विश्लेषण आहे या षटकाचं. राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्टम राऊंड विकेटने मारा करतोय. स्ट्राईकला फलंदाज सागर. 22 फुल टॉस चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत. 6 धावा खर्च करतोय हा गोलंदाज राजू. संघनायकाने कमबॅक करून दिलंय मित्र अमान स्पोर्ट्स या टीमला. अमान स्पोर्ट्स विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन बघा. काय गोलंदाजी, डायरेक्ट हिट. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या चॅलेंज स्पोर्ट्स या टीमची. तर नवीन फलंदाज अक्षय केनी येतोय. त्रिमूर्ती येतोय. होता तो मैं 2 रन की पेनल्टी बचा लेता मैं. 90 टी-शर्ट होता तो है ना, बचा लेता ना. सब आता ना यार. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं कुरुक्षेत्र भरलंय या मैदानावरती. औचित्य आहे स्वर्गीय कालूराम स्मृती चषकाचं. आजचा शेवटचा दिवस. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जात आहे. संजय गुळवी आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन नीरज वर्मा ही त्यांची टीम सज्ज आहे ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी. विशाल येतोय गोलंदाजी मार्क वरती. 3रं षटक फेकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय आहे. अक्षय आणि त्रिमूर्ती. अक्षय कासार आणि त्रिमूर्ती ही जोडी नक्कीच खूप चांगली फलंदाजी करावी लागेल शेवटच्या 12 चेंडूंमध्ये आणि खूप चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. ती म्हणजेच चॅलेंज स्पोर्ट्स या टीमला अमान स्पोर्ट्स या संघासमोर. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. जज करतो क्षेत्ररक्षक आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय आर के पाटील स्टँड कडून. हा गोलंदाज विशाल. नक्कीच 2 एंड आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर आर के पाटील स्टँड एंड आहे आणि दुसऱ्या बाजूला श्याम नाईक स्टँड.
यावेळी चांगला फटका परंतु फटका फसतोय आणि लॉंग ऑनला खूप चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अक्षय कासार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतोय या मैदानावरती संदीप पाटील. आतापर्यंत जर पाहिले गेले तर 4 फलंदाज गमावलेत ते म्हणजेच चॅलेंज स्पोर्ट्स या टीमने. इथून मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो विशालने एक गोल्डन विकेट या षटकामध्ये कॅरी केलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती विशाल. चांगला चेंडू भेडकावून देतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती. नक्की क्षेत्ररक्षक होते चूक केली. झेल सोडलाय नवनाथने. नक्कीच सोपा झेल सोडला. ज्या नवनाथने याआधी खूप चांगला झेल टिपला होता त्याच नवनाथने आतामध्ये चूक केली आहे आणि चुकीचं रूपांतर 6 धावेंमध्ये झालंय. उपयुक्त षटकार येतोय. फलंदाज त्रिमूर्तीच्या बॅटमधून या 6 धावा संजीवनीचं काम करतील. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फटका फसतोय. जज करतोय. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 36. 36 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. फलंदाज आपण पाहतोय यावेळी त्रिमूर्तीने जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर करिश म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दुपारच्या सत्रामध्ये करिश म्हात्रे साहेबांनी आपला ATM ऑन केलाय आणि पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय खेळाडूंवरती जेणेकरून नक्कीच खेळाडूंचं मनोबल वाढेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला भिडकावून दिलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तोच क्लास दाखवतोय या फटक्यावरती आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. आत्ता मात्र त्रिमूर्तीचा बल्ला बोलतोय. त्रिमूर्ती नावाचं वादळ निर्माण झालं या मैदानावरती. त्रिमूर्ती ऑन फायर. चांगला फटका अलॉंग द कार्पेट केलाय. नवनाथ आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती चॅलेंज स्पोर्ट्स या टीमची. तर या पुढीलचा सामना असेल हर्ष एंटरप्राइजेस विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस पाये या 2 टीम मध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी यायचा आहे. सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर विनंती असेल हर्ष एंटरप्राइजेस या संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. आपल्याकडे वेळ आहे आणि संदेश पाटील यांना विनंती असेल एक सुमधुर संगीत सादर करायचं आहे. या दरम्यान सन्माननीय अमोल पाटील साहेबांचं आगमन होत आहे. सुस्वागतम साहेब. या स्पर्धेमध्ये आपण आला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. संदेश पाटील सरांना आपण डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये देखील पाहू शकाल कारण की खूप चांगली भूमिका आहे संदेश पाटील सरांची. तेवढेच चांगले समालोचक आता मात्र डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहे. सर्व कलागुण संपन्न असे आहेत संदेश पाटील सर.
गोलंदाज शेवटचा षटक म्हणतोय एवढा चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट केलेला आहे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 42 धावा धावफलकावरती दैवत येतोय नवीन गोलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी 4 षटकांचा हा सामना आहे शेवटचं षटक ज्याला क्रिकेटमध्ये स्लोगोरचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं होतं ओव्हर द विकेट दैवत चांगला फटका ऑन साइडला भिडकावून देतोय मिस टायमिंग आहे आणि चेंडू पटे नोमेन्स लँड झोन मध्ये तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 44 धावा धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे स्ट्राईकला फलंदाज संदीप पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल त्रिमूर्तीला कारण की त्रिमूर्तीमध्ये क्षमता आहे गुणवत्ता ठासून भरली आहे चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर द विकेट केलाय स्क्वेअर लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत आहे तेवढीच चांगली फेकी होती एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 45 धावा धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत ज्याप्रमाणे मिथुन म्हात्रे सर जर आपण पाहिलं गेलं त्रिमूर्तीचा झेल सोडला आणि त्यानंतर जखमी वाघासारखा फलंदाजी करतोय यावेळी चांगला फटका आपण पाहतोय फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार थँक्यू क्या बात आहे संदेश पाटील सर कोणालाच गाणं समजलं नाही परंतु चांगलं होतं धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 50 कंप्लीट 51 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत 51 धावा धावफलकावरती आहेत खूप चांगली धावसंख्या बनवली आहे या मैदानावरती ज्याप्रमाणे प्रथम टॉस गमावला होता फलंदाजी करावी लागली होती 6 चेंडूंमध्ये 24 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय ज्या त्रिमूर्तीचा शून्यावरती झेल सोडला होता नवनाथने फुल टॉस चेंडू आपण पाहतोय भिडकावून देतोय चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये होतोय आणि 2 धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 53 धावा धावफलकावरती ज्या त्रिमूर्तीचा शून्यावरती झेल सोडला होता त्याच त्रिमूर्तीने चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे आणि जेव्हा जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झेल सोडलेत तेव्हा फलंदाजांनी विक्रम केलेत फुल टॉस चेंडू बॉटमॅनचा वापर केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला आईलो तर टॉस केला जातोय पहिली सेमीफायनल तुमच्या समोर येते हर्ष एंटरप्राइजेस विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस पाये या 2 टीम मध्ये तर आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय मयूर शेठ पाटील साहेब आहेत त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे आणि सामना 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे मयूर शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत सामना 5 षटकांचा असेल हर्ष एंटरप्राइजेस विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस पाये या 2 टीम मध्ये आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच हर्ष एंटरप्राइजेस या टीमने तर साहेबांना विनंती असेल आपण स्थानबद्ध व्हायचं आहे आमच्या सोबत दोन्ही संघनायक देखील जॉईन होत आहेत टॉस जिंकलेला आहे हर्ष एंटरप्राइजेस या टीमने नक्की सेमीफायनलचा सामना आहे अतिशय महत्त्वाचा सामना आहे
या सामन्यामध्ये निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. तर नक्कीच फलंदाजी स्वीकारलेली आहे, एक धाडसी निर्णय घेतलेला आहे, कारण की दुपारचं हे सत्र सुरू आहे. कारण की ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच फलंदाजांसाठी अशी पोषक अशी खेळपट्टी आहे. तर नक्कीच या सामन्यामध्ये समोरच्या संघासमोर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 पर्यंत. नक्कीच 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कारण की एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आयोजन तर खूप चांगलं आहे, मी पहिले मॅचपासून सांगत आलो आहे. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी, कारण की सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तर नक्कीच टॉस गमावलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? नक्की क्षेत्ररक्षण केलं असतं. नक्कीच मनासारखंच होत आहे, क्षेत्ररक्षण करावं लागेल. नक्कीच समोरचा संघ हर्ष एंटरप्राइज संघ आहे. तर या संघाला किती धावसंख्ये बंद रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण की आजच्या दिवसामध्ये आपण 2 सामने जिंकलेत आणि खूप चांगली कामगिरी राहिली आहे आपल्या संघाची. नक्कीच त्यांना 35 ते 40 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर नक्कीच स्पेशली या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल आणि जी संकल्पना आहे आई एकविरा ग्रुपची, त्या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ग्राउंडवर खेळायला मजा येते आणि आधीपासून ती खेळायला चांगलं जाईल. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस जिंकलेला आहे हर्ष एंटरप्राइजेस या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक, भिवंडीचा एक बुलंद आवाज आणि भादवड गावचे एक अप्रतिम समालोचक संदेश पाटील सर. थँक्यू सो मच. हे आपण पाहू शकता, आपण हेमंत गुलबी मुसाबाई यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर मानेश्री संदीप पाटील यांचं कटआउट दाखवलं जात आहे. त्यानंतर हे ऑर्गनाइज कमिटी अजय पाटील, त्यानंतर प्रभुदाजी नाईक, राहुल नाईक, त्याचबरोबर नारायण शेठ पाटील यांना दाखवलं जात आहे. त्यानंतर स्वर्गीय गुणनाथ शेठ तरे टॉस बॉक्स दाखवलं जात आहे. मानेश्री विशुभाऊ मात्रे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह संपूर्ण दिलेले आहेत. मानेश्री योगेश तुळशीराम गुळवी साहेबांना दाखवलं जात आहे. थँक्यू सो मच प्रिन्सिपल्स, प्रत्येक मान्यवरांना आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला या स्पर्धेसाठी सपोर्ट केला आहे त्या सर्वांना आपण इथे दाखवलं. खास करून स्पेशल थँक्स करिश म्हात्रे, कारण की करिश म्हात्रेचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. सहा धाबांचा विशाल लक्ष ठेवला आहे 4 षटकामध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धाबा. म्हणजे पहिल्या चेंडूपासून सुरुवात करावी लागेल फलंदाजांना, कारण की 24 चेंडू आणि 60 धाबा. समीकरण सोपं नाहीये, मात्र फलंदाज मूडमध्ये असेल तर या धावा होऊ शकतात. यावेळेस आपण पाहतो पहिला चेंडू खेळून काढला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचते, एकदा कंप्लीट केली जाते. त्रिमूर्ती तिथे सज्ज आहे. सुरुवात चांगली केली गोलंदाजाने. प्रशांत गोलंदाजी करतोय, खाता खोलला आहे फलंदाज. आपण पाहतो या विशाल याच्या माध्यमातून. विनोद यावेळेस काटूची साईन खेळून करतोय चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सूरज पाटील चेंडूला उचलतो, तोपर्यंत एकदा कंप्लीट करतोय. दोन्ही फलंदाज सिंगल धावाने आपलं खातं खोलतोय. सुरुवात चांगली केली आहे, मात्र येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 15 धावा होतील का इथून पूर्ण या षटकामध्ये, याच्याकडे जास्त लक्ष असेल अमान स्पोर्ट्स संघाचा. प्रशांत या बेसाबामध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पायानं चेंडू आला होता, खेळून काढलाय चेंडूला. पुन्हा एकदा त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते चेंडू मागे. आज या स्पर्धेसाठी उपस्थित आपण बघितलं मयूर पाटील सज्ज होते इथे. त्यांचा संघ चांगली कामगिरी करते या स्पर्धेमध्ये. व्यासपीठावर आपण पाहतोय अमोल पाटील आणि त्याचबरोबर माऊली त्याचं सिंगर. यावेळी सामन्यामध्ये चेंडू आहे, जाईल देखील वन बॉम्ब सीमा पार. 4 धावा मिळते इथे अमन स्पोर्ट या संघाला. बिग चौकार. अतिशय दर्जेदार चौकार इथे पाहायला मिळाला. बॅटमधून आलाय फलंदाज विनोद याच्या. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते.
पहिला सेमीफायनल पाहायला मिळेल. हर्ष एंटरप्राइजेस आणि सुरेश एंटरप्राइजेस पाहे अतिशय चांगली लढत पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मात्र इथे 60 धावांचं लक्ष ठेवलंय. या 60 धावा कोणत्या प्रकारे बनतायत याच्याकडे जास्त लक्ष असेल दोन्ही संघाचा. प्रशांत या बेस पुन्हा एकदा काटपेच्या साने खेळून काढलाय. वारंवार या षटकामध्ये 3 चेंडू आपण बघितले पकडताना त्रिमूर्ती आला. मात्र यावेळेस थोडासा हलकासा चुकीचं क्षेत्ररक्षण बघितलं आपण, मिसफील झाले होते. त्याचं कारण 2 धावा कंप्लीट केल्या फलंदाजाने. विनोद वैयक्तिक 7 धावा खेळतो, त्याला 7 देताना फलंदाज स्वप्नील 2 धावा खेळते. टोटल धावसंख्या 9 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू बिग हिट येणं गरजेचं आहे इथे. प्रशांत शेवटच्या चेंडूला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र टॉप एज उडवला होता आणि इथे झेलच्या स्वरूपात पहिला विकेट प्राप्त केला प्रशांत यांनी. पहिला षटक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या. धाव फलकावर 9. वेळ आहे ऐकूया डीजे दीपेश यांच्या माध्यमातून एक चांगला संगीत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन स्वतः कर्णधार येथे गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये देखील कमाल आणि धमाल केली होती. गोलंदाज अक्षय कासार याने नवीन फलंदाज बावीस येतोय. डावखोर त्याचा फलंदाज नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये, मात्र स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजे स्वप्नील. खूप जिम्मेदारी वाढली कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्यात. प्रत्येक षटकामागे 15 धावा करायच्या होत्या. सरासरी थोडीशी कमी पाहायला मिळाली. इथे अटॅक केलं जाईल का अक्षय कासार याच्यावर पाहणं गरजेचं आहे. व्हाईटम ओव्हर विकेट. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होतं बघितलं. इथे खेळून काढला आहे चेंडू. गॅप मधून चेंडू जाईल. 1 बॉम्ब सीमा पार. मितील इथे 4 धावा. मित्रांनो थोड्या टायमात मान्यवरांचं या स्पर्धेला आगमन होणार आहे. आकाश मोगरे साहेब इथे उपस्थित असणार आहे थोड्या टायमात. त्यानंतर अजय तांडेल साहेब, त्यानंतर प्रतीक भोईर, जयेश म्हात्रे आणि सुधीर पाटील या मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे थोड्या टायमात. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या होते. धाव फलकावर 14 धावा. 60 धावांचं लक्ष. प्रति षटकामागे 15 धावाच्या करायच्या होत्या, मात्र 9 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. भावेश खेळपट्टीवर मॅन फ्रॉम पोगाव. एक चांगला क्रिकेटर आहे. टेनिस बॉलचा पहिली स्पर्धा जी वडनगर संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला होता भावेशने. मात्र हळूहळू चांगला क्रिकेटमध्ये सुधार देखील आला आहे त्याच्या. संघ इथे 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत आहे आणि कर्णधाराने दिलेली जिम्मेदारी इथे कांद्यावर घेणं गरजेचे आहे भावेशाला. डावखोर त्याचा फलंदाज बावीस स्ट्राईकवर. गोलंदाज अक्षय कासार सामना गेलेले एन कडून. यावेळेस आलेल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे. प्रयत्न चांगला केला तिथे सचिन याने, मात्र धाव जी आहे ती भावेशाला मिळेल. फक्त एकदा मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या 15 धावा. 15 धावा पहिल्या षटकामध्ये हवे होत्या इथे आमन स्पोर्ट्स संघाला. मात्र येथे दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू नंतर 15 धावा, म्हणजे तब्बल 9 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 15 धावा आलेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 60 धावांचं लक्ष कटिंग आहे. मात्र करणं खूप गरजेचं आहे कारण की या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर या धावा बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजी करते गोलंदाज अक्षय कासार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ते सामना गॅलरी एन कडून. यावेळेस मिस टाइम आहे. हवेमध्ये चेंडू आहे. यष्टीरक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि इथे विकेट मिळेल तो म्हणजे अक्षय कासार याला.
विकेट. Maskin pire godara, yumada kila suzumera. Maskin pire godara, yumada kila suzumera. Maskin pire godara, yumada kila suzumera. अजून थोडा दबाव वाढवला जातो अक्षय कासाऱ्याच्या माध्यमातून. कर्णधार आहे, कर्णधार खूप विश्वासू असतो संघाचं, कारण की सेनापती असं म्हटलं जातं कर्णधाराला. आणि आपलं काम जो आहे करताना 100% कमिटमेंट देतो आपल्या गोलंदाजीमध्ये. नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये येतोय, विशाल येतोय. यावेळेस आपण बघितलं ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, कोणत्या प्रकारची धाव इथे मिळाली नाहीये या चेंडूवर. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. शेवटचा चेंडू या षटकातील, या चेंडूवर बिग हिट येणं गरजेचं आहे. आम्हाला मिथून मात्र सांगतायत की अजूनही 13 चेंडूमध्ये 45 धाबा. मुश्किल तर नाहीये, करावा लागेल प्रयत्न. आणि षटकार येणं गरजेचं झालं आहे ते अमासपट या संघाला. यावेळेस लेग स्टंपचा चेंडू आपण बघितला, खेळण्याचा प्रयत्न केला होता, आता पायानं आला होता चेंडू आणि षटक समाप्तीचा इशारा करताना मिलिंद म्हात्रे. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. दौर की समाप्ति 15 रन, 1 विकेट के नुकसान पर, 2 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज स्वप्निल और विनोद दोनों ही सलामीवीर डगआउट में. हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. यानंतर सूरज पाटील येते गोलंदाजीसाठी. वेगवान गतीचा हा गोलंदाज, वेग जास्त आहे, लेंथ लाईन देखील चांगली. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो. या मेन पंचाच्या भूमिकेमध्ये मिलिंद मात्र स्क्वेअर लेग पंच विपुल पाटील बॉबी. आणि डगआउट मध्ये आपण जर विचार केला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मंगेश पाटील दुपारच्या लंच नंतर. यावेळी आपण पाहतो हवेमध्ये चेंडू आहे, गोलंदाज स्वतः सूरज पाटील चेंडू खाली आणि चांगली झेल इथे समाप्त होते आणि विकेट इथे पडला जातो तो म्हणजे तिसरा. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का माझे नावाचं तुझे माथ्यावर लावशील का. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का माझे नावाचं तुझे माथ्यावर लावशील का. असं वाटत नाहीये की या लक्ष्याचं पाठलाग करत आहेत. 15 धावा झाले, त्याने 3 गडी बाद झालेल्या आहेत. नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये येतोय, दयावन येतोय, दैवत 12 मॅन भक्कम शरीराचे आहेत. यावेळेस लेग स्टंपच्या थोडस बाहेर चेंडू निघाला, लगेच पंचाने इशारा केला, वाईटचा इशारा. एक्स्ट्राची इथे मदत होते. धावसंख्या झाली आहे 16 धावा. वेलकम
राम खरे त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रमोद दादा पाटील यांचं देखील आगमन झालं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. यावेळेस खेळून काढलेला आहे चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो एकदा कंप्लीट. एक धाव समाधान मानते. मी विनंती करतो राम खरे यांना की आपण व्यासपीठावर या. आणि त्याचबरोबर आमचे दादा देखील उपस्थित झालेले आहेत प्रमोद पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दुपारच्या क्षेत्रामध्ये या ग्रँड फायनलच्या दिवशी आपण बघतो इथे उपस्थित राम घरत यांचे आणि त्याचबरोबर प्रमोद पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे दुपारच्या क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक इथे तिसरा सुरू आहे सूरज याचं. सूरज आर्केबॅटिक स्टँड इन करून ॲटम ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटच्या बरोबर मधोमध घेतला आणि चेंडू लॉंग क्षेत्राच्या बाहेर जाणारा बिग षटकार पेश करताना फलंदाज आपण पाहतोय दैवत. अमनस्फोट या संघाला गोलंदाज आपण पाहतो या 6 धावा खर्च करतो सूरज. धावा झाली धाव पलकावर 23 धावा 23 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक व्यक्तींनी आम्हाला इथे सपोर्ट केला आहे. सर्वांची नावं आम्ही घेऊ. फुलटॉस चेंडू बिमर घोषित केला आहे पंचाने आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला आहे 6 धावांसाठी. 1+6 7 धावा मिळाल्या या चेंडूवर. घातक ठरू शकतात आणि वरतून फ्रीट. इतकंच मी सांगेल की आता इथे मॅच मध्ये कमबॅक झाला कारण की मागच्या एक चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज सूरज याने. चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली इथे धावफलकावर 30 धावा होत आहेत म्हणजे अजून इथून 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंनी 30 धावा जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. हवेचा वेग खूप वाहत आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना इथे पाहायला मिळतं फलंदाज दैवत. पुन्हा एकदा आपण बदल खेळून काढले चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येते. सागर आहे तिथे एकदा कंप्लीट होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवर. 8 चेंडू आणि मिथून मात्र सांगत आहेत की अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे म्हणजे या 2 चेंडूवर अटॅक करणं गरजेचं आहे. फलंदाज भावेश याला एक षटकार जरी मारला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो इथे. भावेश खेळण्यासाठी सज्ज असेल. डावखुरे त्याचा फलंदाज. दुपारच्या लंच नंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन संते वॉइस ऑफ डोंबिवली. यावेळेस आपण बघितलं ब्लॉक मध्ये चेंडू तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळालं इथे अक्षय कासारेचा. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 32 धावा म्हणजे अजूनही इथे 28 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 28 धावा. या चेंडूवर एक षटकार येणं गरजेचं आहे. 7 गेंदों में अभी भी 28 रन चाहिए जीतने के लिए. अमान स्पोर्ट भुवंडी टीम को दैवत खेळपट्टीवर प्रयत्न करतोय असं म्हटलं जाते क्रिकेटमध्ये. प्रयत्न ही परमेश्वर. प्रयत्न करा जिंका मॅच सोडू नका शेवटपर्यंत लढा. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो फलंदाज दैवत. 14 धावांवर खेळत आहे. 14 वरून 20 वर जाण्याच्या घाईमध्ये टाकला आहे इथे विकेट आणि सूरजाला मेल या षटकामध्ये दुसरा विकेट.
इथे आता मात्र पूर्णपणे दबाव पाहायला मिळेल अमनस्पोर्ट या संघावर, कारण की दैवत थोडंसं निराश होऊन, कारण की फुलटा चेंडू बॅटवर आला नाहीये. अशा चेंडूना ग्राउंडमध्ये जागा नसतो, ग्राउंडच्या बाहेर जागा असतो. या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या कर्णधार अक्षय. नंतर आपण बघितलं सूरज याच्या षटकामध्ये अक्षयाने पहिल्या षटकामध्ये प्रशांत 9 धावा दिल्या, त्यानंतर अक्षय संघाचा कर्णधार 6 धावा, त्यानंतर 17 धावा सूरज यांनी खर्च केल्या. गण्या भाई नवीन फलंदाज गणेश येते, लोकप्रिय लोकल बॉय. यावर्षी ट्रस्टमध्ये आहे गणेश पाटील. 6 चेंडूमध्ये धावा या बनवाव्या लागतील. या ग्राउंडवर अनेक गोलंदाजांना षटकार मारतो. प्रॅक्टिस सराव ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस अनेक गोलंदाजांची परीक्षा घेत असतो. मात्र आता इथे चॅलेंज स्पोर्ट संघाच्या गोलंदाजी इथे मात्र समाचार घ्यावा लागेलच. नक्कीच आता मात्र त्याची अग्नी परीक्षा आहे इथे. अगदी बरोबर, कारण की काल आन्या याला आपण ऍक्शन मध्ये बघितला. आन्याला 2 चेंडू खेळण्याची संधी मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून, मात्र एकही धाव बनवली नाहीये. मात्र आज गण्याबाई सूरज पहिले चेंडू सामना केलेल्यांकडून इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडू आणि विजयासाठी इथे आवश्यकता असेल ती म्हणजे 28 धावा, म्हणजे षटकार 5चे 5 षटकार मारावा लागतील. आणि हवा खूप वाहत आहे, प्रयत्न करावा लागेल. क्या बात आहे, क्लास बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते इथे सूरजाच्या माध्यमातून. यॉर्करचा भेदक मारा सुरू आहे. सूरज यावेळी साबमत हवेमध्ये चेंडू आहे. अतिशय अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. रनिंग चेंज पाहायला मिळाली ते आणि विकेट बाद झाला तो म्हणजे इथं बाबेश. झडी लागली आणि धावांचा पाठलाग करता करता फलंदाज जास्त वेळ खेळपट्टी टिकू शकला नाहीये. अक्षय इधर नवीन फलंदाज. गणेश के लिए अब 1 6 के लिए कल्पेश पाटिल ने 100 रुपए का इनाम रखा है. 500 रुपया प्राइस बढ़ चुकी है. क्या बात है, क्या इस गेंदबाज की परीक्षा लेंगे गणेश पाटिल? क्या खुद आउट होकर डगआउट में जाएंगे? गणेश पाटिल के लिए इस ओवर की अगली गेंद. सामने गैलरी एन से रफ्तार भरी गेंदबाजी करते हुए गेंदबाज, ये देखिए हो गया कमाल, आउट हो गए गणेश पाटिल. विकेट गिरता हुआ 6ठा विकेट. एकही धाव दिलेली नाही आतापर्यंत 4 चेंडू मध्ये. वेलकम, मनोहर पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. कल्पेश पाटील यांचे प्रीताश्री आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये कल्पेश पाटील यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. आपण पुढे बसा आपण, कारण की आपल्या चिरंजीवने अतिशय चांगली येथे स्पर्धा इथे उपलब्ध करून दिलेली आहे भिवंडी सिटी इमर्जन्सी यांच्या माध्यमातून. षटक मेडन होईल का, कारण की शेवटचा चेंडू आहे. यस, या स्पर्धेचा पहिला मेडन षटक टाकताना हा गोलंदाज सूरज. आकाशामध्ये सूरज जितका गरम आहे
तितका हा सूरज इथे आता मात्र फेमस झाला आहे आणि जाता जाता आमचा स्टंप देखील तोडला आहे आणि क्या बात आहे, क्लास गोलंदाजीचं पाहायला मिळालं आणि 3 विकेट मेडन हो रॅट्रिक. तर या मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपल्याला दिली जाईल. 15, 30, 45 मेडन वर्ष 15, 30, 45 मेडन त्रिमूर्ती त्याला आवाज आवाज सूरज त्रिमूर्ती आपण या. सूरज त्रिमूर्ती आणि चांगली बॅटिंग केली, 32 धावांची खेळी केली आहे. दोघांचा विचार केला होता आम्ही, मात्र त्रिमूर्ती आणि संघ ज्यावेळेस धावा बनवण्यासाठी संघर्ष करत होता त्यावेळेस त्रिमूर्ती याने चांगली फलंदाजी केली, 32 धावांची खेळी केली आणि 60 धावांचं लक्ष इथं ठेवलं होतं. मी विनंती करतो म्हणून दादा आपण पुढे बसा आणि त्याचबरोबर दादा आपण देखील खालती बसायचं आहे व्यासपीठावर. या त्रिमूर्ती मॅन ऑफ द मॅच मी देण्यासाठी विनंती करतोय. इथे राम घरत आपण आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभस्ते द्यायची आहे, कारण की अतिशय चांगली कामगिरी इथे पाहायला मिळाली त्रिमूर्ती याच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन त्रिमूर्ती. पुढच्या मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा. मित्रांनो आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करणार आहोत मान्यवरांचं. मी विनंती करतो अजय पाटील यांना की आपण आपल्या शुभ असते आपण अमोल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो या स्पर्धेला आज 3रा दिवस आहे, शेवटचा दिवस या स्पर्धेचं. कालुराम स्मृती चषक 2020 या स्पर्धेला इथे भेट देण्यासाठी अमोल पाटील उपस्थित आहेत. व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान अजय पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्याचबरोबर कॅसेट सिंगर सर्वांचे प्रिय मित्र माऊली इथे उपस्थित आहेत. अतिशय चांगले सिंगर आहेत, या गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं आहे. मी विनंती करतोय अजय पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान आपण माऊली यांचं करायचं आहे. या स्पर्धेची आठवण त्यांना नेहमी राहील की आम्ही या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होतो. हे आपण पाहू शकता माऊली यांना स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. मित्रांनो प्रत्येक मान्यवराला या स्पर्धेमध्ये सन्मानित केला जातोय. अजय पाटील, कल्पेश, विपुल पाटील त्याचबरोबर राज यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर कक्षामध्ये कल्पेश पाटील यांचे पिताश्री उपस्थित आहेत. मनोहरजी पाटील साहेब